हाय गाईज, वेलकम बॅक टू रोहिणी. बघा सकाळी सगळ्यांना शिव्या देते. हाय गाईज, मी आता चालली आहे शिर्डीला. तुम्ही लोक पण येतात आहे माझ्यासोबत. हाय गाईज, मी आता जाते रॉकीला सोडायला. रॉकी कुठे जाते मी तुम्हाला नंतर सांगेन. स्टे ट्यून. हा पागल पण येते सोडायला. आता मम्मी ह्याचं काय करते, आरती. कारण हा फर्स्ट टाइम शिर्डीला चालत जातोय. शट अप. फर्स्ट टाइम चल के जा रहा है बेचारा. रॉकी जरा दिवा बिवा लाव. सगळ्यांची पाया पड. माझ्या पाया पड. दिवा लाव. हा मग दिवा लाव ना. आता वाजले 6 आणि मी सकाळी उठून अंघोळ बिंघोळ करून रेडी झाले. नाही तर मी लवकर उठत नाही, पण रॉकीसाठी उठले. हे इथे तेल थोडं टाका. तर ह्याला आम्हाला अंधेरीला सोडायला जायचे. मी तुम्हाला दाखवते, पूर्ण लॉग बघा. आता रॉकी येईल, मी त्याला गाडीवरती जाते सोडायला. किती स्लो येतात यार. याच्यानंतर मला कामाला पण जायचं. बघा ह्याला बोजा बिस्तारा घेऊन आम्ही ह्याला माझी गाडी सीएनजीच्या इथे लावते. याचा आम्ही लोक सगळे जातो सोडायला. माझी मम्मी नाही येते, मम्मीचं मन नाही राहते, तो जाते म्हणून. असं काय आहे, जरा रडबीट ना मम्मी, जरा नाटक कर ना. काय हो करते. चला आता आपण भेटू पुढे. मम्मी रडते. तर आता चाललोय शिर्डीला आणि चालत ते पण. आणि येते मला सोडायला. आणि तो एक नागेश येतो, तो एक सोडायला मला येतं. आता मी माझ्या मित्राला कॉल केलेला आहे, तो बोलला की येतो तो पण. त्याला पण कॉल करतो आहे. सोबत चाललो मी चालत. आणि घरच्यांना पण मी बाय बाय बोललो आहे. आता माझी जर्नी स्टार्ट होणार आहे 7:30-7:30ला. 7ची आरती आहे, काकड आरती आहे. म्हणजे आरती करून गेली मी. आणि नंतर पुढे भेटू आपण काय होईल तेव्हा. पुढचे व्लॉग तर मी माझ्या फोनमध्ये शूट करणार आहे आणि अपलोड तर याच्यातच होणार आहे. पण माहिती ना आता काढणार की नाही. आता हे माझं वाटतं की ब्लॉग मी काढेल की नाही, कारण की तिथं मला एडिट करायला भेटणार नाही. आणि एडिटिंग जो माझा PC आहे तो घरी ठेवला मी तो. तर मी बघेन नाही काय मी काय केलं आहे त्यासाठी आता फ्युचर. तर बघू आपण पुढे काय होत होतं काय नाही. तर भेटू. आणि मी ह्याला सोडायला जाते. उद्या सकाळी माझ्यासाठी आवडून पप्पा पण नमस्कार सर्व काय. चला हाय गाईज, आता आम्ही निघालोय. घरच्यांना बायका वगैरे माझी मम्मी जरा रडत होती. तर बिचारी, कारण रॉकी कधी गेला ना घरच्यांना सोडून मॅक्स टू मॅक्स एकच दिवस गेलं. जास्तीत जास्त 2 दिवस. त्यावेळेस तर इथं गेलोच नाही. मम्मी त्यासाठी इमोशनल झाली. ते कॅप्चर केलं की नाही माहीत नाही, कॅप्चरवरती दिसलं की नाही माहीत नाही. अंधार होता. हां, तर आता निघालं शिर्डीसाठी पायी चालत ना पदयात्रामध्ये चालला. ते पण फर्स्ट इयर आहे रॉकीचा. आता शिकायचा प्रवास हो. आता पप्पा पण येतो ते सोडायला. पण पप्पाला नाही भेटलं आणि पप्पाचं आपलं काम करतो त्यासाठी. माझा एक फ्रेंड येतो, तो पण कामाला जात होता. पण त्याला मग तो पण केलं ना त्या कॅन्सल करा. मग तो बोलला की मी पण येतो मग तो पण येते. चला आता भेटू आपण लोक डायरेक्ट. आता पुढे बघा रस्त्यात काय काय रगड होतं काय नाही होतं तुम्ही बघत आहोत. चला बाय. ही माझी गाडी. आणि बघा किती अंधार आहे. आपण बिचारा 5 वाजता सुटला. ह्याला तर एवढी घाई लागलेली. रात्री आय थिंक झोपलाच नाही वाटतं. झोपलेला रॉकी 1 तासात उठत होतो का. 12 वाजता उठलो, 2 वाजता उठलो, 4 वाजता उठलो, मग 5 वाजता उठलो. बोललो की उठे की नको गावात लागला. आणि ह्याची ड्रेसिंग बघा. आज फर्स्ट डे आहे ना म्हणून. आता उद्याचा दिवस बघा. माझ्या हालत खराब आहे. आणि हा याचा आणि
यावर्षी आम्ही शिर्डीला गेलो ना तर माझी पण इच्छा आहे एकदा मी पण पदयात्रा करू. पण ह्याच्या ग्रुपमध्ये कोण मुलीच नव्हते म्हणून मी स्किप केलं. नाही तर मी पण जाणारच होते. मला पण जायचं एकदा. माझी पण खूप इच्छा आहे. रॉकी तर डायरेक्टली गेला. त्याला घरच्यांनी परमिशन पण दिलं. तसं तर आता साईबाबांसोबत रॉकीचं खूप बॉन्डिंग आहे ना म्हणून त्याला बोलवलं. आम्हाला बोलवलं नाही देवाने. मी पण नक्की जाईन. ही माझं ड्रीम आहे. माझं तर खूप ड्रीम आहे तसे तर. कुठे कुठे फिरायचं पण काहीच होत नाही. मी फक्त झोपू शकते. हे माझं ड्रीम मी कंप्लीट करते. अजून काय नाही. मग असं बघा ह्याचं आम्ही वेट करत होतो. आता कधी पण येतो तर पटेलीच करत असतो. माझी गाडी आता पार्किंग करतोय आणि आपण एकाच गाडीने जाऊ. बघूया. मुलांना असं कामाला लावायचं. एवढं मोठं तर पोजा विस्तार घेतलं रॉकीने. त्या बॅगेमध्ये तर काय आहे नाही. एवढं सगळं शॉपिंग केलं का असं वाटतं तर दुबईला जातोय. शॉपिंग नाही केली आहे काय. व्हाईट शर्ट घेतलं का रॉकी. आता बघूया. रॉकीने पण थोडंसं व्लॉग काढला फर्स्ट डेचा. तर मी ह्याच्यामध्ये ॲड करेन तो. त्याने मला पाठवलं तर पण बघूया. नाही तर हाच फक्त व्लॉग अपलोड करेन. व्लॉग येईल परवा. आणि आमच्याकडे असं आहे की आम्ही लोकांना काय ना काय विसरून जातात. तर रॉकीने विसरलं जॅकेट. आता तो परत जातोय घरी. काय ते लोक आठवण नाही करू शकत. एवढं तर माझ्या मम्मीने आठवण करून त्याला बॅग भरून दिली एक गोष्टी. पण त्याला तर काय आठवण नसतं. आता तो जातोय परत जॅकेट आणायला घरी. चांगलं ना आम्ही लोक निघालो नाही तरी अर्धा रस्ता निघालेलो. काय बोलायचं. जा रॉकी लवकर. बघा जातोय आता जॅकेट. इथूनच जाऊ. जॅकेट आणायला जातो. काय ना काय विसरूनच जातात. आमच्या कुंडीमध्ये शनी दोषच या वेळेला. आम्ही घरातून निघू आणि काय नाही विसरू असं कधी होतच नाही. आम्ही विसरूनच जातो. कधी मोबाईल, कधी जॅकेट, कधी हे, कधी ते. हा बघा आला जॅकेट घालून. काय ना काय विसरायचं तुझ्या कुंडलीमध्येच असतं ना. मम्मीच्या शिव्या घाला की नाही. पप्पा अजून सीएनजी भरायला नाही गेले. तर आता आम्ही लोक आता माझी जर्नी स्टार्ट झाली आहे गाईस. तर तुम्ही बघू शकता मी जाते चालत रॉकी सोबत. माझं पण खूप मोठं की मी घरच्यांपासून लांब राहून चालली आहे. जरा माझी व्हॅल्यू करायला ठाण्यात टिकला जाते. टिकला 1 2 3. इथे मलाडमध्ये एवढी गर्दी एवढी गोरेगावला गर्दी बोलतो. सॉरी एवढी मलाडला थंडी नसते. एवढं गोरेगावला थंडी असते. 7 दिवसाचा बघतो एकदम निघायचा एकदम ब्लॉग काढून. निघायला काय काय काढणार.